बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल। अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, कर्माचा फेरा किंवा नियतीचा फेरा हा शब्द प्रयोग आपण बऱ्याचदा ऐकला असाल, आणि विशेष म्हणजे हा शब्द प्रयोग आपण आपल्या वडीलधाऱ्यांच्या तोंडून ऐकला असाल की कर्म ही चांगली कायम असावीत। कारण ज्यावेळेस आपण जगाचा निरोप घेतो त्यावेळेस आपल्या सोबत मालमत्ता, पैसा, अडका, घर, जुमले हे काही जात नाही, जातं ते कर्म। आपण केलेलं चांगलं कर्म हे आपल्या सोबत जातं, वरती त्याचंच मूल्यमापन होतं। या कर्माचा फेरा, या नियतीचा फेरा अतिशय सक्त असतो बरं का। आपल्याला वाटतं एखादी गोष्ट चालून जाईल, वेळ निघून जाईल अशीच। आपण जर एखादं दुष्कृत्य करत असू तर ते पचलं जाईल, पण असं अजिबात नसतं बरं का शिवसैनिकांनी। ही गोष्ट लक्षात ठेवा, ही राजकीय आयुष्यातली नाही, आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात देखील ही गोष्ट लागू होते बरं का शिवसैनिकांना। हे कर्म अतिशय सक्तीने वसुली करतं, ही नियती अतिशय सक्तीने वसुली करते। आणि नियती ज्यावेळेस वसुलीला निघते त्यावेळेस कुणाचाही वशिला चालत नाही बरं का शिवसैनिकांना। याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हा सर्वांच्या समोर ठेवतो। काही दिवसांपूर्वी मी यांच्यावर एक व्हिडिओ केला होता की हे राणे कुटुंब ज्यांनी या शिवसेनेच्या या अधोगतीमध्ये आपला एक मोलाचा वाटा उचललेला आहे। शिवसेना कशी संपेल या त्या मार्गाने शिवसेनेला कशा प्रकारे आम्ही संपवू अशा प्रकारचे हे दुष्कृत्य करणाऱ्यांमध्ये या राणे कुटुंबाचा वाटा देखील तितकाच मोठा आहे। आणि आता याची फळं राणे कुटुंबाला चांगल्या पद्धतीने मिळू लागलेली आहेत। याच्यावर मी मागे एक व्हिडिओ केला होता, मी तेव्हाच सांगायचा प्रयत्न केला होता की राणे कुटुंबामध्ये आता चांगलीच एक फूट पडत आहे। आणि काल परवामध्ये ही फूट अगदी स्पष्टपणे जगासमोर आली। बरं लक्षात घ्या, ज्या वेळेस या राणे कुटुंबामध्ये फूट पडत होती याचे मी तेव्हाच दाखले दिले आणि तेव्हाच सांगितलं होतं भविष्यात काहीच दिवसांमध्ये बघा यांच्यामध्ये कशा प्रकारे धुसफूस चालू होईल। शेवटी दुसऱ्यासाठी खोदलेले खड्डे हे स्वतःसाठी यांना वापरावे लागणार आहेत, आणि त्या खड्ड्यांमध्ये यांना योग्य पद्धतीने बसवण्याचं काम शिवसैनिक करणार आहे। अगदी काहीच दिवसांपूर्वी मला वाटतं आभार कार्यक्रम यांच्यातर्फे काही ठेवण्यात आले होते शिंदे टोळीतर्फे, त्याचाच एक भाग म्हणून कुडाळ मतदारसंघामध्ये सुद्धा आभाराचा एक कार्यक्रम होता। आणि त्या कार्यक्रमामध्ये या सगळ्या वादावादीची बीजं रोवली गेली होती। त्याचा मी तुम्हाला सुंदर प्रसंग दाखवतो। या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस, लक्षात घ्या, ज्यावेळेस निलेश राणे असं म्हणाले की मला ज्यावेळेस कुणाची गरज पडते, ज्यावेळेस मी संकटात असतो किंवा मला काहीही गरज असेल, अगदी राजकीय असेल, अगदी माझ्या मतदारसंघाविषयी असेल, तरी सुद्धा मी मदत मागतो ती उदय सामंतांकडनं। मी इतर कुणाकडे जात नाही मदत मागण्यासाठी, मला इतर कुणाची गरजच पडत नाही मदत मागण्यासाठी। माझा पहिला फोन हा असतो उदय सामंतांना। इथून फेकली गेली पहिली ठिणगी। लक्षात घ्या, बाप खासदार, भाऊ मंत्री, मत्स्य काय बंदर काय जे काय असेल ते, भाऊ बंदर मंत्री आता भावाकडे मदत नाही मागत आहेत, बापाकडे मदत नाही मागत आहेत, मदत कुणाकडे मागतायत? उदय सामंताकडे। आज खरं तर भाषण सामंत साहेब, शिंदे साहेबांसमोरच करायचं होतं, पण जोपर्यंत तुम्ही आहात मला कसलीच काळजी नाही, मला कसलीच काळजी नाही। माझा शब्द हा शिंदे साहेबांपर्यंत तुम्ही 100% पोहोचवाल याची खात्री माझ्या मनामध्ये आहे। माझ्या बंधूंसारखे आहात। मी मगाशीच कोणाला तरी सांगत होतो, काल पण कोणाला तरी सांगितलं, मी या सरकारमध्ये दुसरं कोणालाच फोन लावत नाही। मी फक्त उदय सामंतांना फोन लावतो, बाकी कोणालाच फोन लावत नाही। कधी कोणाकडे जात नाही, मदत मागितली तर ह्या माणसाकडे मागतो, काय विचारायचं झालं तर ह्या माणसाला विचारतो, दुसरं कोणाकडे जात नाही, कधी जायची गरजच पडली नाही। म्हणून सामंत साहेब असंच प्रेम आमच्यावर ठेवा। या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या भावाला पर्याय उभा केला होता की माझे बंधू म्हणजे उदय सामंत, माझा पहिला फोन हा त्यांना जातो, माझा फोन इतर कुणालाही जात नाही। इथे भावालाच टोचला होता त्यांनी, आणि मी खुल्यामध्ये दाखवलं होतं मागच्या वेळेस तुम्हाला, आणि त्याचाच कालचा हा अध्याय, नवीन अध्याय। आणि हे अजून भरपूर काही होणं बाकी आहे तुमच्या सर्वांसमोर। नियतीचा फेरा अतिशय सक्त असतो, याचं एक उत्तम उदाहरण आहे। त्यानंतर वडिलांना पर्याय कसा उभा केला बघा, की ह्या कपाळाला
10 वर्ष गुलाल लागला नाही. काय म्हणाले? या कपाळाला 10 वर्ष गुलाल लागला नाही. त्या कपाळाला माझ्या शिंदे साहेबांनी माझ्या कपाळाला विजयाचा गुलाल लावला. म्हणजे राजकारणामध्ये मला यशस्वी करणारे हे माझे वडील नाहीत, तर ते शिंदे साहेब आहेत. म्हणजे राजकारणामध्ये यांनी आपल्या वडिलांपेक्षाही मोठं हे एकनाथ शिंदेंना मानलं. कसा पर्याय इथे उभा झाला बघा. भावाच्या बदल्यात उदय सामंत आणि वडिलांच्या बदल्यात आता एकनाथ शिंदे. म्हणजे आता मी वडिलांपेक्षाही जास्त एकनाथ शिंदेंना मानतो. लक्षात आलं तुमच्या मी काय सांगतो? मला नवल वाटलं. म्हणजे चला या शिंदे टोळीत प्रवेश घेतल्यानंतर तर काय सगळं घडलं तुमच्या सर्वांसमोर आला असेल. हा माणूस निवडून जे काही असेल 5-6 हजारांच्या मताधिक्याने निवडून आला. आमचा शिवसेनेचा वाघ तिथे पडला, वैभव नाईक आमचा पडला तिथे. पण कसं असतं हे राजकारण बघा, की निवडून आले म्हणून आता वडिलांपेक्षा आता एकनाथ शिंदे मोठे वाटू लागले. जरा हे सुद्धा पहा. आणि मग काही लोक म्हणतात निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार. आयुष्यात कधी जाणार नाही, आयुष्यात कधी जाणार नाही. ज्या शिंदे साहेबांनी या कपाळाला गुलाल लावला, 10 वर्षाच्या या कपाळाला गुलाल लागला नव्हता, ते शिंदे साहेबांनी लावला. हा उपकार त्यांचा मी कधी आयुष्यात विसरणार नाही. कशाला जाऊ मी दुसरीकडे? अरे घरी बसीन, पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही, कधी सोडणार नाही. मला नवल काहीच वाटलं नाही या सगळ्यामध्ये, कारण तेही स्वतःच्या तोंडाने बोलून दाखवलं. कोणी म्हटलं स्वभाव बदल, मी बदलला. कोणी म्हणले काय काय बदल वगैरे, यांनी सारच बदललं. बरं हे स्वतःच्या तोंडाने बोलून दाखवलं. काय म्हणाले ऐका जरा. मेहनतीने आलेलो आहे, स्वतःला बदलून आलेलो आहे. खस्ता खाल्लेले आहेत, लोकांसाठी खस्ता खाल्लेले आहेत. कोणी सांगितलं स्वभाव बदलला, कोणी सांगितलं स्वतःला बदल, तेही बदलला. आणि ज्या वेळेस या निलेश राणेंच्या तोंडी ही वाक्य येत होती की मी माझ्या शिंदे साहेबांना कधी सोडणार नाहीत, उदय सामंत हे माझे बंधू आहेत, किंवा मी इतर कोणालाही फोन करत नाही, त्याच वेळेस उदय सामंतांनी एक गोष्ट मात्र, कारण राजकारणात मुरलेली माणसंही त्यांना एक चांगलंच लक्षात आलं आता इथे कुठेतरी थिनग्या पडत आहेत. कुठेतरी या थिनग्या आपण शांत कराव्यात याची यांना एक कल्पना आली होती. ते काय म्हणाले होते की यांचे वडील खासदार आहेत, भाऊ मंत्री आहे, हे शिंदे गटात आहेत, या तिघांमध्येही कुठेही भांडणं लागू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तिथेच स्पष्ट, अगदी पाण्यासारखं स्पष्ट झालं होतं की भांडण लागत आहे. जरा पहा काय. ज्या जाहीरपणानं सांगतो, आज नितेशजी राणे या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करतायत, तुम्ही या तालुक्याचे आमदार म्हणून काम करताय, आणि माननीय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक नारायण राणे साहेब हे या विभागाचे खासदार म्हणून काम करतायत. मी पदाधिकाऱ्यांना विनंती केली की आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं या तिघांमध्ये कधी कटुता निर्माण होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि हे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं काम आहे. हे उदय सामंत ज्या क्षणी म्हणाले की आपल्यामुळे यांच्या घरामध्ये कुठेही भांडण लागता कामा नये, मी त्याच क्षणी समजून गेलो की भांडण लागलेलं आहे आणि त्याचा काल परवा एक पुरावा सापडला. आणि असे अनेक पुरावे तुम्हाला भविष्यामध्ये मिळणार आहेत. पुरावे सोडा, इथे तुम्हाला एक गृहयुद्ध पाहायला मिळणार आहे या राणे कुटुंबामधलं. आणि याच्यामध्ये सगळ्यामध्ये कळीचा नारळ असणार आहेत उदय सामंत. कारण उदय सामंतांनी अतिशय योग्य म्हणालं की आपल्यामुळे यांच्यामध्ये भांडण लागता कामा नये, पण ती लावून झाली होती. आणि नारायण राणेंनी सुद्धा या उदय सामंतांना एक घरचा आहेर पाठवला, आणि तो गरजेचा वाटला असेल नारायण राणेंना, कारण शेवटी मुलं तारीफ करू लागली त्यांची. माझा मोठा मुलगा म्हणतोय की मला कसली गरज लागली तर मी यांना फोन करतो. म्हणजे वडील आणि मंत्री भाऊ हे बाजूला, घर फुटलं. नारायण राणे म्हणाले हा उदय सामंत काही माझा पर्सनल ऍडवायझर नाही, किंवा हा माझ्या घरातला कर्ता पुरुष नाही, याचं माझी मुलं ऐकतील. नारायण राणे तुम्ही कितीही काही सांगा, संपलं होतं तिथे. तुमच्या घरातनं एक जण बाजूला झालेला आहे, हळूहळू दुसराही होईल. पण हे ज्यावेळेस आपण दुसऱ्यासाठी खड्डे खणत असतो ना, त्यावेळेस असले प्रकार घडतात. आपण आपल्यासाठी त्या खड्ड्यांमध्ये एक जागा बनवून ठेवत असतो. जरा पहा ना नारायण राणे काय म्हणाले. यावेळी त्यांनी एक भाष्य केलंय की निलेश राणे सुद्धा वैभव नाईकांना स्वीकारतील, त्यांना मी निमंत्रण देतो पक्षात येण्याचं, असं त्यांनी एक भाष्य केलं. उदय सामंत माझा ऍडवायझर आणि आमच्या घरचा करता नाही, त्याचा ऐकायला उत्तर आहे. नारायण राणेंचा हा घरचा आहेर कितीही झोमणारा असला, किंबहुना या उदय सामंतांना कितीही झोंबला असला, खालून कितीही झोंबला असला, तरी
उदय सामंत सध्या तरी या सर्व घरच्या आहेरावर प्रतिक्रिया देण्याच्या परिस्थितीत मला सध्या तरी दिसत नाही. तशी कुठली त्यांची स्थिती नाही, मजबूत स्थिती नाही. त्यामुळे कदाचित त्यावर काही रिॲक्ट होणार नाहीत. पण नारायण राणेंनी अतिशय मस्त चपकल घरचा आहेर पाठवला होता. तुम्ही काही माझ्या घरचे करते पुरुष नाहीत, त्यातच सर्व काही आलं. खरं तर या सगळ्याची सुरुवात कुठून झाली लक्षात घ्या. हे व्हिडिओ तर आत्ताच आहे, पण या सर्वाची सुरुवात झाली विधानसभेच्या निवडणुकांच्या अगदी काही दिवस अगोदर. म्हणजे मला वाटतं 2-3 महिने झाले होते या निलेश राणेंचा प्रवेश शिंदे टोळीत झाला होता. तुम्हा सर्वांना नवल वाटलं असेल की बाप एक भाऊ एका पक्षात आणि हे गटामध्ये येत आहेत. इथेच या वादाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. कारण कुडाळ विधानसभेची जागा ही शिंदे गटाकडनं आपल्या वडिलांनी मागून घेतली नाही. आपल्या वडिलांना ती जागा घ्यायचीच नव्हती का? आपल्या वडिलांना ती जागा मागता आली नाही का? आपल्या वडिलांची राजकीय कारकीर्द, राजकीय वजन हे सारं काही तिथे कमी पडलं का? कारण निलेश राणे यांना कुठेही भारतीय जनता पक्ष सोडायचा नव्हता. लक्षात घ्या, आपल्या वडिलांनी जाणीवपूर्वक हे सारं कृत्य केलं आहे का? अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्यावेळेस घडल्या असणार. तिथून खऱ्या अर्थाने बघा, का बरं मग माझ्या कपाळाला गुलाल यांनी लावला, मला कुणाला फोन करायचा आहे तर मी उदय सामंतांना करतो, 10 वर्ष या कपाळाला गुलाल नव्हता, अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत. आणि ही सारी बोचणारी स्टेटमेंट ही निलेश राणेंची आहेत आणि ती विशेषतः आपल्या परिवारावर आहेत. बरं, जागा तर नाही, पक्षप्रवेश सुद्धा तिकडे करावा लागला. मग आता मला या घरात दिलंय तर आता ह्या घराचे गुणगान तर मला गावे लागतील. जसं यांना ह्या घरात दिलंय तर हे भाजपाचे गुणगान तर गातात. बरं, या सगळ्याचा आता म्हणजे हा वाद कुठून सुरू झाला लक्षात घ्या. कारण काल परवामध्ये ज्यावेळेस निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलं. ट्विटरवर निलेश राणेंनी आपल्या भावाला सल्ला दिला की जरा जपून बोला. कारण भावाने बापाचा उल्लेख केलाय त्याच्यामध्ये. आता हा बापाचा उल्लेख का केला गेला, म्हणजे भाजपा बाप आहे हे समजू शकतो, पण हा उल्लेख हे सगळ्याचं म्हणजे कुठेतरी काहीतरी जुळतंय बघा ना. कोण कुणाला मानत नाही आता, आणि हे सध्या बापाचा उल्लेख, या सगळ्या गोष्टी कुठेतरी एकमेकांना जुळून आहेत. निलेश राणे आपल्या भावाला काय म्हणाले होते एकदा ऐका. झालाय. शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे आणि त्यांचे सख्खे भाऊ असलेले मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांचं शाब्दिक युद्ध रंगलंय. नितेश राणेंनी जरा जपून बोलावं, आपण सभेत बोलल्यानं नेमका कोणाचा फायदा करतोय याचं भान असावं, अशी समज आमदार निलेश राणे यांनी आपल्या भावाला दिली. धाराशिवमध्ये जाहीर सभेत नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर निलेश राणेंनी एक्स पोस्टच्या माध्यमातून ही समज दिली आहे. तर निलेश राणेंचं ट्विट असं आहे, नितेशने जपून बोलावं, आपण भेटल्यावर त्याच्याशी बोलू, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. आपल्या सभेत बोलणं सोपं आहे, आपल्या बोलण्यामुळे नेमका कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. या सगळ्याची सुरुवात का झाली, कारण धाराशिव मध्ये जिल्हा नियोजनचा जो निधी होता त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने खाचा मारला आणि जिल्हा नियोजनच्या निधीवरून राणा जगजित सिंग असेल, प्रताप सरनाईक असेल, यांच्यावर नितेश राणे म्हणतात की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवावं की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. व्हिडिओत नितेश राणे म्हणतायत भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं, बाप भारतीय जनता पक्ष आहे, बीजेपी आहे, वरती केंद्रात नरेंद्र मोदी आहेत, खाली फडणवीस आहेत. आता विचार करा, ज्यावेळेस बाप म्हणून हिणवलं गेलं, भाजपा बाप आहे, आणि त्यानंतर घरच्याच माणसाने अशा प्रकारे हिणवल्यानंतर निलेश राणेंना बोलणं भाग होतं. त्यामुळे मग हे ट्विट टाकलं गेलं. लक्षात घ्या, या दोन बंधूंकडे काही एकमेकांचे नंबर नसतील. बरं,
यांच्या ट्विट नंतर नितेश राणेंनी उत्तर दिलं की निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात. हाही व्हिडिओ पहा जरा एकदा. तर निलेश राणेंनी समज दिल्यावर मंत्री नितेश राणेंनीही एक्सवरून उत्तर दिलंय, तुम्ही टॅक्स फ्री आहात असं उत्तर नितेश राणेंनी दिलंय. निलेश राणेंच्या ट्विटला नितेश राणेंनी हे प्रत्युत्तर दिलंय. नितेशनं जपून बोलावं असं निलेश राणे म्हणाले होते आणि निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं म्हणत एक स्माइलीसह नितेश राणेंनी हे ट्विट केलंय. निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात. आता टॅक्स फ्रीचा अर्थ यांनी कुठला घेतलाय माहित नाही. टॅक्स फ्रीचे अनेक अर्थ निघतात. म्हणजे आता मी बोललो तर कदाचित त्या गोष्टी अति जास्त वाटतील, त्यामुळे मी सध्या तरी त्या गोष्टी राखून ठेवतो. मी थांबतो. या टॅक्स फ्रीच्या अनेक ती झाकली मूठ 1.25 लाखाचीच ठेवूया आणि याला ओपन क्वेश्चनच ठेवूया. सध्या तरी आपण आपलं उत्तर आपण झाकून ठेवूयात. सध्या हे टॅक्स फ्री आहात याचं भविष्य उत्तर दिले. टॅक्स फ्रीचा अर्थ नेमका काय निघतो बघा ना. शिंदे गटामध्ये आणि या भारतीय जनता पक्षामध्ये हे घराघरातच जर असे वाद असतील, पण काय होतं माहितीये का नेमकं, ज्या वेळेस निवडणुका येतात ना त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व हे सगळे वाद शमवण्यामध्ये मात्र माहीर आहे. त्या क्षणाला कुठतरी हे वाद शमवले जातात. बाकी 5 वर्ष धिंगाणे असतात, पण 5 वर्षांनंतर ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस मात्र हे वाद शमवण्यात अतिशय माहीर आहेत. आज शिंदे गटामध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये विळ्या भोपळ्याचं नातं आहे. याचा तुम्हाला धाराशिव जिल्हा अगदी एक उत्तम उदाहरण आहे. जरा पहा ना धाराशिव मध्ये काय. तर राणे बंधूंमधला हा पक्षीय संघर्ष पेटलाय तो धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या कामांना दिलेल्या स्थगितीवरून. कोणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असं वक्तव्य नितेश राणेंनी मित्रपक्ष शिवसेनेला उद्देशून केलं. शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत. भाजपच्या राणा जगजितसिंग पाटील यांच्या तक्रारीनंतर प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आली. तिथे भाजप आणि शिवसेनेत जिल्हा नियोजन समिती निधीवरून सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यावरून नितेश राणेंनी शिवसेनेला उद्देशून बोचरी टीका केली होती. प्रताप सरनाईक असतील, राणा जगजित सिंह असतील यांच्यातला वाद, त्यानंतर निलेश राणे असतील, नितेश राणे असतील यांच्यातला वाद, त्यानंतर नारायण राणे असतील, उदय सामंत असतील यांच्यातला वाद, असे अनेक वाद आहेत. मी आता सगळी जत्रा वाचत नाही इथे, ही यादी फार मोठी आहे. पण या विषयापुरते हे वाद जे तुमच्या सर्वांसमोर ठेवले हे काही दिसतात तितके सोपे नाहीत शिवसैनिकांना. ठीक आहे, आज आपण खड्डे खोदले, तुमचं घर तुटायला सुरुवात झालेली आहे. या भविष्यात 4-5 वर्षानंतर ह्या आमदारक्या खासदारक्या तुम्हाला किती मिळतायत हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. या खासदारक्यांवर तुम्ही भविष्यात किती राहणार आहात, कारण शेवटी ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोक जे ठरवतात तेच होतं. पण सध्या हे वातावरण पाहता, शिवसैनिकांनो लक्षात घ्या, सध्या हे वातावरण पाहता मला या भारतीय जनता पक्षामध्ये आणि शिंदे टोळीमध्ये भविष्यात फार मोठे वाद दिसत आहेत. परिवारातून जर हे होऊ शकतात तर सर्वसामान्य यांच्या नेतृत्वामध्ये काय घडणार असेल याची ही नांदी आहे. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.